विद्यार्थी मित्र हो, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या प्रकरण पहिल्या म्हणजेच गतीचे नियम या प्रकरणातील पहिल्या तासाला आपण वस्तूची गती, विस्थापन आणि अंतर, त्याचप्रमाणे वस्तूची चाल आणि वस्तूचा वेग यासारख्या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. त्या तासाच्या शेवटी आपण वस्तूची चाल आणि वेग यामध्ये असणारा जो फरक आहे त्या फरकाचा अभ्यास केला होता. आणि हा फरक किंवा यामध्ये वस्तूची चाल आणि वेग कशा प्रकारे काढायचा त्याविषयीच्या जे सूत्र आहेत त्या सूत्रांचा अभ्यास सुद्धा आपण केला आहे. ही सूत्र अधिक चांगल्या पद्धतीने समजण्याकरता या प्रकरणात या पुढच्या भागामध्ये आपणास एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. आणि या उदाहरणामध्ये पान नंबर 1 वरती शीतल आणि प्रशांतचं घर, संगीताचं घर आणि शाळा यामध्ये जी वेगवेगळी अंतर दर्शवण्यात आलेली होती त्या अंतरावर आधारित एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेषेमध्ये अंतर 500 मीटर आहे. संगीताचं घर आणि शाळा यामध्ये असणारं सरळ रेषेतील अंतर 1200 मीटर आहे. अर्थात शीतलचं घर आणि शाळा यांच्यामधील सरळ रेषेतील अंतर 1300 मीटर आहे. समजा शीतल संगीताकडे जाण्यास 5 मिनिटे लागली आणि तेथून शाळेत जाण्यास 24 मिनिटे लागली. यावरून आपणाला शीतलची ए या मार्गावरील, शीतलची बी या मार्गावरील चाल काय असेल हे सूत्राचा वापर करून काढता येईल. तर शीतलची ए या मार्गावरील चाल म्हणजेच शीतलचं घर ते संगीताचं घर या मार्गावरती असणारी जी चाल आहे ती चाल काढण्यासाठी अंतर भागिले काल या सूत्राचा वापर करून आपणाला तिची चाल निश्चित करता येईल. शीतलचं घर आणि संगीताचं घर यामधलं अंतर 500 मीटर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी शीतलला 5 मिनिटांचा कालावधी लागलेला आहे. आणि म्हणून 500 मीटर भागिले 5 मिनिटे हा भागाकार केला असता 100 मीटर प्रति मिनिट हे उत्तर आपणाला मिळतं. शीतलचं ए मार्गावरील असणारी ही चाल आहे. आता शीतलची बी या मार्गावरील चाल काढण्यासाठी हेच सूत्र वापरूया आपण, अंतर भागिले काल, की ज्या सूत्रामध्ये शीतलची बी मार्गावरील चाल काढण्यासाठी 1200 मीटर हे अंतर आहे आणि 24 मिनिटे हा कालावधी आहे. 1200 मीटरला 24 मिनिटांनी भागलं असता येणारा भागाकार 50 मीटर प्रति मिनिट इतका येतो. म्हणजे शीतलची बी या मार्गावरील चाल 50 मीटर प्रति मिनिट अशी असेल. शीतलची सरासरी चाल म्हणजे ए आणि बी या दोन्ही मार्गावरील सरासरी चाल किती असेल, त्यासाठी एकूण अंतर भागिले एकूण कालावधी हे सूत्र वापरूया. शीतलची ए या मार्गावरील अंतर आहे 500 मीटर आणि बी या मार्गावरचं अंतर आहे 1200 मीटर. अशा प्रकारे एकूण 1700 मीटरचं अंतर शीतलनं पार केलेलं आहे आणि त्यासाठी 29 मिनिटांचा कालावधी लागलेला आहे. आणि म्हणून एकूण अंतर भागिले एकूण कालावधी बरोबर 1700 मीटर भागिले 29 मिनिटे हा भागाकार केल्यानंतर शीतलची ए आणि बी या दोन्ही मार्गावरची सरासरी चाल असेल 58.6 मीटर प्रति मिनिट. आता शीतलचा या मार्गावरती असणारा जो वेग आहे हा वेग किती असेल, वेगाचं सूत्र आपल्याला माहित आहे. शीतलचा सरासरी वेग बरोबर शीतलचं प्रत्यक्ष झालेलं विस्थापन आणि त्यासाठी लागलेला कालावधी. तर प्रत्यक्ष विस्थापन हे 1300 मीटरचं झालेलं आहे. कारण जरी शीतलनं 1700 मीटर इतका प्रवास केला असला तरी सुद्धा 1700 मीटर प्रवास केल्यानंतर शीतल तिच्या घरातून शाळेमध्ये पोहोचलेली आहे. याचा अर्थ तिचं घर आणि शाळा यातलं कमीत कमी अंतर तिनं पार केलेलं आहे की जे 1300 मीटरचं आहे. म्हणजे 1700 मीटर अंतर पार केल्यानंतर शीतलचं प्रत्यक्ष झालेलं जे विस्थापन आहे ते 1300 मीटर आहे.
आणि यासाठी तिला लागलेला जो कालावधी आहे तो 29 मिनिटे आहे. म्हणजे शीतलचा सरासरी वेग काढत असताना प्रत्यक्ष विस्थापन म्हणजे 1300 मीटरला लागलेला कालावधी म्हणजे 29 मिनिटांना भागला असता येणारा भागाकार येतो 44.83 मीटर प्रति मिनिट. अशा प्रकारे शीतलचा ए आणि बी या दोन्ही मार्गावरील जो सरासरी चाल होती, या सरासरी चालीबरोबरच शीतलच्या घरातून प्रत्यक्ष शाळेमध्ये जात असताना तिचा सरासरी वेग किती होता हे आपल्याला काढता आलं. आता यानंतर या प्रकरणामध्ये आपण एखाद्या वस्तूच्या वेगावर त्या वस्तूची चाल आणि दिशा यांचा प्रत्यक्ष काय परिणाम होतो हे समजून घेणार आहोत. आता यासाठी पान नंबर 3 वरती 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 3 आकृत्यांवर आधारित 3 छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत की ज्याच्यावरून आपल्याला एखाद्या वस्तूच्या वेगावर त्या वस्तूची चाल आणि वेग यांचा परिणाम होतो का याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आता यामध्ये ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये सचिन मोटारसायकलनं प्रवास करत आहे आणि प्रवासादरम्यान 3 वेगवेगळे प्रसंग येत आहेत आणि या 3 वेगवेगळ्या प्रसंगावेळी काय होईल याविषयीचे छोटे छोटे प्रश्न विचारले आहेत. तर पहिली आकृती जी आहे त्या पहिल्या आकृती किंवा पहिल्या प्रसंगामध्ये काय दिलं आहे बघा. सचिन मोटारने किंवा मोटारसायकलने प्रवास करत असताना मोटारसायकल प्रवाशाची दिशा न बदलता मोटारसायकलची चाल जर वाढवली अथवा कमी केली तर सचिनच्या मोटारसायकलच्या वेगावर कोणता परिणाम होईल. म्हणजे जर सचिननं प्रवास करत असताना तिच्या मोटारसायकलची दिशा न बदलता मोटारसायकलची चाल जर वाढवली किंवा कमी केली तर त्याच्या वेगावर काय परिणाम होईल. निश्चितच उत्तर आहे तिच्या वेगामध्ये वाढ होईल किंवा तिच्या मोटारसायकलचा वेग कमी होईल. म्हणजे वस्तूचा जो वेग आहे हा वस्तूचा वेग त्या वस्तूची दिशा न बदलता फक्त त्या वस्तूची चाल बदलली तर त्या वस्तूचा वेग बदलता येतो. दुसरा प्रसंग आहे दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलाय. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादं वळण आल्यास त्या वस्तूचा वेग आणि त्या वस्तूची चाल सारखीच असेल का असा प्रश्न विचारलाय. सचिन मोटारसायकलची चाल स्थिर ठेवेल पण त्याची जी दिशा आहे ती दिशा बदलली तर त्या मोटारसायकलच्या वेगावरती कोणता परिणाम होईल. चाल तीच आहे पण वळण असल्यामुळं सचिनला तिच्या मोटारसायकलची दिशा बदलावी लागेल आणि दिशा बदलल्यामुळे चाल जरी तीच असली तरी त्या मोटारसायकलच्या वेगामध्ये बदल होईल. म्हणजे वस्तूची दिशा बदलली चाल तीच ठेवली तरी सुद्धा वस्तूच्या वेगावरती परिणाम होतो. आणि तिसरा प्रसंग आहे तो म्हणजे वळण रस्त्यावरती मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकलची चाल आणि दिशा या दोन्ही बदलल्यास त्या मोटारसायकलच्या वेगावरती कोणता परिणाम होईल. आता या तिसऱ्या प्रसंगामध्ये वळण रस्त्यावरती वळण घेत असताना सचिनला त्या मोटारसायकलची चाल त्याचप्रमाणे मोटारसायकलची दिशा या दोन्हीमध्ये बदल करावा लागेल आणि दोन्हीमध्ये बदल केल्यामुळं निश्चितच त्या मोटारसायकलचा वेग सुद्धा बदललेला असेल. अशा प्रकारे जे वरील 3 प्रसंग आहेत या तिन्ही प्रसंगामधून जर आपणाला एखाद्या वस्तूचा वेग बदलायचा असेल तर तो बदलण्याकरता आपण पुढील 3 प्रकार करू शकतो किंवा पुढील 3 प्रकारे आपण वस्तूच्या वेगामध्ये बदल घडवून आणू शकतो. त्यातला पहिला प्रकार म्हणजे वस्तूची चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. दुसरा बदल आहे दिशा बदलून चाल तीच ठेवून. आणि तिसरा प्रकार आहे वस्तूची चाल आणि गती दोहोंमध्ये किंवा गतीची दिशा या दोहोंमध्ये बदल करून आपणाला
एखाद्या वस्तूच्या वेगावर परिणाम करता येतो, म्हणजेच एखाद्या वस्तूचा वेग बदलता येतो. जे वस्तूच्या वेगावरती त्या वस्तूची चाल आणि दिशा यांचा कशा प्रकारे परिणाम होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. आता यानंतर या प्रकरणामधील पुढील संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. ती आहे एकसमान एकरेषीय गती आणि नैकसमान एकरेषीय गती. म्हणजे एखाद्या वस्तूची गती एकसमान आहे का नैकसमान आहे हे कसे ठरवता येईल याविषयी आपल्याला या प्रकरणात पुढे पाहायचं आहे. आता या प्रकरणात पुढं तुम्हाला एक आकृती आहे, ते आकृती दिलेली आहे की ज्यामध्ये एक चार्ट म्हणजे रकाना आखून दिलेला आहे की ज्या रकान्यामध्ये काय माहिती दिली आहे बघा. अमर, अकबर आणि अँथनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे दर्शवणारी सारणी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता या सारणीमध्ये पहिला जो रकाना आहे तो या तिघांच्या प्रवासाच्या वेळा दर्शवतो. दुसरा रकाना आहे अमर या व्यक्तीनं कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये दर्शवतो. तिसरा रकाना अमरने कापलेलं अंतर, अकबरने कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये दर्शवतो, तर अँथनीनं कापलेलं अंतर हे चौथ्या रकान्यामध्ये दिसतं. अशा प्रकारे हे 4 रकाने असलेली ही जी सारणी आहे, या सारणींचं निरीक्षण करून आपणाला जरा डोकं चालवा यामध्ये काही प्रश्न विचारले आहेत की ज्या प्रश्नांच्या आधारे आपण एकसमान गती म्हणजे काय आणि नैकसमान गती म्हणजे काय या 2 संकल्पना समजावून घेणार आहोत. आता प्रश्न पहिला काय आहे बघा. अमर, अकबर आणि अँथनी. अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे. जर आपण वरचा चार्ट किंवा सारणी पाहिली तर पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला या तिघांनीही प्रवासाला 5 वाजता सुरुवात केल्याचं दिसून येतं आणि नंतर प्रत्येक अर्ध्या तासाला या तिघांनीही पार केलेलं म्हणजेच कापलेलं अंतर या सारणीमध्ये दर्शवलेलं आहे. म्हणजे 5 ते 5:30 या पहिल्या अर्ध्या तासामध्ये अमर, अकबर आणि अँथनी यांनी किती अंतर पार केलंय ते दर्शवलंय. म्हणजे जो कालावधी आहे नोंदवलेला तो 30 मिनिटांचा म्हणजे अर्ध्या तासाचा आहे. आता दुसरा प्रश्न आहे ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केलं आहे. आता यासाठी आपल्याला सारणी पाहावी लागेल. तर या सारणीमध्ये अमरने कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये जे आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. अमरनं 5 ते 5:30 या वेळेत म्हणजेच पहिल्या अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. नंतरच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 5:30 ते 6 या वेळेमध्ये पुन्हा 20 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. अशा प्रकारे पुढील प्रत्येक अर्ध्या तासामध्ये अमरनं 20 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आणि 5 ते 8 या वेळेमध्ये त्यानं एकूण 120 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. त्याचप्रमाणे अकबरनं पार केलेलं जे अंतर आहे ते बघा. पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये पुन्हा 18 किलोमीटर अंतर पार केलं आहे. तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये म्हणजेच 6 ते 6:30 या वेळेमध्ये 36 किलोमीटरवरून 42 किलोमीटरवरती तो गेलेला आहे. याचा अर्थ 6 किलोमीटरचं अंतर फक्त पार केलेलं आहे. त्यानंतरच्या अर्ध्या तासामध्ये 42 किलोमीटरवरून 70 किलोमीटरवरती तो जातो. याचा अर्थ 28 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. नंतरच्या अर्ध्या तासामध्ये तो 70 किलोमीटरवरून 95 किलोमीटरपर्यंत जातो. याचा अर्थ 25 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तो 95 किलोमीटरवरून 120 किलोमीटरवरती जातो. याचा अर्थ शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्यानं 25 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. आणि अँथनीनं
पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटरचं, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटरचं, या प्रकारे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटरचं अंतर पार करत 5 ते 8 वाजेपर्यंत 84 किलोमीटरचं अंतर त्यानं पार केलं आहे. या सारणीच्या निरीक्षणावरून आपल्याला विचारलेला जो दुसरा प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. ठराविक कालावधीमध्ये सारखेच अंतर कोणी पार केलं आहे? साहजिकच उत्तर आहे अमर आणि अँथनी, की ज्या दोघांनी ठराविक कालावधीत सारखंच अंतर पार केलं आहे. तिसरा प्रश्न आहे, अकबरने ठराविक कालावधीत कापलेलं अंतर सारखेच आहे का? नाही. आत्ताच बघितलं आपण, अकबरनं पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटरचं, पण तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये मात्र फक्त 6 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. चौथ्या अर्ध्या तासामध्ये 28 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. याचा अर्थ अकबरनं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये पार केलेलं अंतर समान नाही. आणि या दोन प्रश्नांनंतर पुढचा प्रश्न होतो. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे चौथा प्रश्न बघा. अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत? आता या प्रश्नाची उत्तर 2 मिळणार आहेत. त्यातला पहिलं उत्तर जे ते पहिलं उत्तर बघा. अमर, अकबर आणि अँथनी यापैकी अमर आणि अँथनी या दोघांनी समान कालावधीमध्ये म्हणजे ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतर समान आहे, म्हणजेच या दोघांची चाल समान आहे. त्याचवेळी अकबरनं पार केलेलं जे अंतर आहे ते मात्र ठराविक कालावधीत समान नाही. याचाच अर्थ अकबरची चाल ही नैक समान आहे, म्हणजे समान नाही. आणि म्हणून यावरून आपल्याला 2 व्याख्या मिळतात. त्यामधली पहिली व्याख्या जी आहे ती पहिली व्याख्या, जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल म्हणजेच पार करत असेल तर त्या वस्तूच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. म्हणजे एकसमान गतीची व्याख्या कळाली आपल्याला. जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. आणि याच्या बरोबर विरुद्ध म्हणजेच नैकसमान गती, की जी नैकसमान गती आपणाला व्याख्या काय करता येईल बघा बरं. जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर त्या वस्तूच्या गतीला नैकसमान गती असे म्हणतात. की ज्या नैकसमान गतीचं उदाहरण त्या चौकोनामध्ये दिलंय पहा. गर्दीच्या रस्त्यावरून चालणारं वाहन, मग मोटरसायकल असू दे किंवा इतर कुठलंही वाहन असू दे. आता गर्दीच्या रस्त्यावरून चालत असल्यामुळं त्या मोटरसायकलचा किंवा त्या वाहनाचा वेग हा एकसारखा राहत नाही. म्हणजेच जरी कालावधी समान असला तरी त्याची जी चाल आहे ती चाल मात्र समान नाही. आणि म्हणून या वस्तूची जी गती आहे त्या गतीला नैकसमान गती असं म्हणतात. वरील जी सारणी दिली आहे या सारणीमध्ये अमर आणि अँथनी या दोघांच्या गतीला आपणाला एकसमान गती म्हणता येईल, तर अकबरची गती जी आहे या अकबरच्या गतीला मात्र नैकसमान गती म्हणता येईल. तर यानंतर या प्रकरणातील आपण पुढचा मुद्दा किंवा पुढची संकल्पना अभ्यासणार आहोत, ती म्हणजे त्वरण. आता त्वरण म्हणजे काय हे अभ्यासण्याकरता आपल्याला एक छोटीशी कृती करून पाहायला सांगितलं आहे. आकृती आता तुमच्या स्क्रीनवरती आहे, की ज्या आकृतीमध्ये काय केलंय बघा बरं. 1 मीटर लांबीची एक पन्हाळ घेतलेली आहे. त्याचप्रमाणे एक छोटा चेंडू घेतलेला आहे, की जो चेंडू त्या पन्हाळीमधून सहजगत्या जाऊ शकेल. आकृती 1.4 मध्ये प्रमाणे पन्हाळीचं एक टोक जे आहे ते जमिनीवरती टेकवलेलं आहे आणि दुसरं टोक काही उंचीवरती हाताच्या साहाय्याने धरलेलं आहे. चेंडू पन्हाळीच्या उंच भागाकडून सोडून दिलेला आहे. चेंडू सोडून दिल्यानंतर तो खाली येईल आणि जेव्हा चेंडू खाली येत असतो तेव्हा त्या खाली येणाऱ्या चेंडूचं जो वेग आहे त्या वेगाचं निरीक्षण करायचं सांगितलं आहे. आता चेंडू जेव्हा वरून खाली येतो तेव्हा त्याचा जो वेग आहे हा वेग
सर्व ठिकाणी सारखाच होता का? उत्तर आहे निश्चितच नाही. ज्या वेळा आपण चेंडू सोडतो तेव्हा सुरुवातीला त्याचा वेग कमी होता, तो हळूहळू वाढत जाईल. मध्यभागी असताना तो सर्वात जास्त असेल आणि हळूहळू तो जसा खाली येईल तसतसा त्याचा वेग जो आहे तो वाढत जाईल आणि जमिनीवरती आल्यानंतर पुन्हा त्या चेंडूचा वेग हा कमी कमी होतील आणि शेवटी तो चेंडू जो आहे त्या चेंडूचा वेग 0 होईल, म्हणजे तो चेंडू स्थिर होईल. मग आता या उदाहरणावरून आपणाला वस्तूचं त्वरण म्हणजे काय हे समजतंय का बघा. आता त्वरणाची जी व्याख्या ती व्याख्या काय करता येईल आपल्याला? वेग बदलाच्या दराला, त्वरणाची व्याख्या बघा, वेग बदलाच्या दराला किंवा वेग बदलातील दराला त्वरण असे म्हणतात. म्हणजे ज्या वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असतो, म्हणजेच ज्या वस्तूचा वेग एकतर वाढत असतो नसेल तर कमी होत असतो, त्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा हा जो बदल आहे, या बदलाचा जो दर आहे याला आपण त्या वस्तूच्या अंगी असलेलं त्वरण असं म्हणतो. आणि म्हणून त्वरणाची व्याख्या काय केलेली आहे? वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण होय. तर त्वरणाचं सूत्र जे ते सूत्र दिलंय बघा, त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी. म्हणजे हा वेगामध्ये होणारा बदल किती कालावधीमध्ये होतो, या कालावधीनं त्या वेगामध्ये होणाऱ्या बदलाला जर भागलं तर येणारा भागाकार म्हणजे त्या वस्तूच्या अंगी असणारं त्वरण होय. आता ही जी त्वरणाची व्याख्या आहे या व्याख्येमध्ये वेगातील बदल आपल्याला काढावा लागणार आहे. आता वेगातील बदल काढावा लागणार आहे याचा अर्थ त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग आणि त्या वस्तूचा अंतिम वेग यांच्यामध्ये असणारा फरक आपल्याला काढून घ्यावा लागेल. आता मग यासाठी आपल्याला त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग किती होता हे माहीत असावं लागेल. जर समजा u हा वस्तूचा सुरुवातीचा वेग असेल आणि t या कालावधीनंतर तो बदलून हळूहळू त्या वस्तूचा अंतिम वेग v हा होत असेल, तर त्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल आपल्याला काढता येईल. की जो बदल काढण्याकरता त्या वस्तूच्या अंतिम वेगातून म्हणजेच v मधून त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजेच u जर वजा केला तर त्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल आपणाला काढता येईल. आणि हा बदल किती कालावधीमध्ये झालेला आहे? t या कालावधीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून हे जे त्वरणाचं सूत्र आहे हे सूत्र आपणाला कशा प्रकारे मिळवता येईल? त्वरण म्हणजेच a बरोबर अंतिम वेग म्हणजेच v वजा सुरुवातीचा वेग म्हणजेच u भागिले कालावधी म्हणजेच t. आणि म्हणून त्वरणाचं सूत्र आहे a बरोबर v वजा u छेद t. यामध्ये a म्हणजेच ॲक्सेलरेशन की ज्याला त्वरण असं म्हटलं जातं, v म्हणजेच व्हेलॉसिटी ज्याला अंतिम वेग असं म्हटलं जातं, u म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण सुरुवातीचा वेग म्हटलेला आहे, आणि t म्हणजेच कालावधी टाइम. अशा प्रकारे या सूत्राचा वापर करून आपण एखाद्या वस्तूच्या अंगी असलेलं त्वरण काढू शकतो. आता हे जे त्वरण आहे या त्वरणाचे 2 प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हे 2 प्रकार काय आहेत? कोणते 2 प्रकार आहेत? त्वरणाच्या 2 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे एकसमान त्वरण आणि दुसरा आहे नैकसमान त्वरण. म्हणजे एखाद्या वस्तूच्या अंगी निर्माण होणारं त्वरण हे 2 प्रकारचं असतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे एकसमान त्वरण. आता एकसमान त्वरण म्हणजे काय? जर समजा एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये समान कालावधीत समान बदल होत असेल तर त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण हे एकसमान त्वरण होय. लक्षात आली का बघा बरं व्याख्या. जर एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये समान कालावधीत
समान बदल होत असेल तर त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण हे एक समान त्वरण होय. आणि दुसरी व्याख्या आहे नैक समान त्वरण. जर एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये समान कालावधीत असमान बदल होत असेल तर त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण हे नैक समान त्वरण असं म्हणतात. एक समान त्वरण आणि नैक समान त्वरण हे त्वरणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. आणि त्वरणाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण बघितली. आता या मुख्य प्रकाराबरोबरच वस्तूच्या अंगी निर्माण होणारं हे जे त्वरण आहे, या त्वरणाचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात. आणि हे उपप्रकार कशावरून पडतात तर त्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा जो बदल आहे, हा बदल कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजेच वस्तूचा जो वेग आहे हा वेग वाढत जात आहे का कमी होत आहे, यावरून त्या वस्तूच्या अंगी निर्माण होणाऱ्या त्वरणाचे दोन उपप्रकार पडतात. त्यातला पहिला उपप्रकार आहे धनत्वरण. म्हणजे काय, जर एखाद्या वस्तूचा वेग वाढत असेल, जर एखाद्या वस्तूचा वेग वाढत असेल तर त्या वस्तूच्या अंगी निर्माण होणारे त्वरण हे धनत्वरण असते. म्हणजे काय, आता एखाद्या वस्तूचं त्वरण हे धन केव्हा असतं म्हणून सांगितलं, जर त्या वस्तूचा वेग वाढत असेल तर. आता वस्तूचा वेग वाढतो याचाच अर्थ सुरुवातीचा वेग हा अंतिम वेगापेक्षा कमी असणार आहे. आणि त्यामुळं त्वरणाच्या सूत्रामध्ये व्ही वजा यू हा जो वेगातील बदल आहे, या वेगातील बदलाची किंमत धन येईल. आणि धनराशीला टी म्हणजेच कालावधी म्हणजेच धन कालावधीनं भागला असता येणारा भागाकार हा निश्चितच धन असणार आहे. म्हणजेच ते धनत्वरण असणार आहे. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ऋणत्वरण. जर एखाद्या गतिमान वस्तूला ब्रेक लावला तर काय होतं, तर त्या वस्तूचा वेग कमी कमी होतो. आणि जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो, म्हणजेच एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल हा कमी कमी होत असतो, तेव्हा त्या वस्तूच्या अंगी निर्माण होणारं त्वरण हे ऋणत्वरण असतं. आता इथं काय होतं बघा बरं, जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्या वस्तूच्या अंगी ऋणत्वरण निर्माण होतं. आता वस्तूचा वेग कमी होतो याचा अर्थ त्या वस्तूच्या सुरुवातीचा वेग हा अंतिम वेगापेक्षा जास्त असतो. आणि त्यामुळं त्वरणाच्या सूत्रातील व्ही ची किंमत ही यू पेक्षा कमी असल्याने व्ही म्हणजेच अंतिम वेग वजा यू ची जी किंमत आहे ती किंमत ऋण येते. आणि ऋण किंमतीला धन किंमतीनं म्हणजेच कालावधीनं भागला असता येणारा भागाकार हा ऋण असणार आहे. म्हणजेच हे जे त्वरण आहे या त्वरणाला ऋणत्वरण असं म्हणतात. आणि ऋणत्वरणालाच आणखीन दोन नाव आहे. त्यापैकी एक नाव आहे ऋणत्वरण म्हणजेच मंदन आणि ऋणत्वरण म्हणजेच अवत्वरण. अवत्वरण आणि मंदन ही ऋणत्वरणाला दिलेली आणखी दोन नावं आहेत. आणि आता या प्रकरणाच्या शेवटी तिसरा प्रकार एक आहे तो म्हणजे शून्यत्वरण. तर शून्यत्वरण म्हणजे काय, जर एखाद्या गतिमान वस्तूच्या वेगामध्ये कोणताही बदल झाला नाही, जर एखाद्या गतिमान वस्तूच्या वेगामध्ये कोणताही बदल झाला नाही म्हणजेच त्या वस्तूचा वेग वाढला किंवा कमी झाला नाही, तर त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण हे शून्य त्वरण म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ काय, शून्य त्वरण म्हणजे त्वरण निर्माण होत नाही. जर वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असेल
तरच त्या वस्तूच्या वेगामध्ये त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. पण इथं वस्तूच्या वेगामध्ये बदल होत नाही. वस्तूचा वेग म्हणजे सुरुवातीचा आणि अंतिम दोन्हीही स्थिर असतात. आणि दोन्हीही स्थिर असल्यामुळं व्ही वजा यू म्हणजे अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग दोन्हीही समान असल्यामुळं या दोन्हींची वजाबाकी 0 येईल. आणि 0ला कोणत्याही संख्येनं भागलं की भागाकार 0 येतो. म्हणजेच ए बरोबर 0 येईल. म्हणजेच त्वरण 0 त्वरण असेल. समजलं का? धन्यवाद विद्यार्थी मित्र.